ज्या माणसानं स्वतःच्या रक्ताचं पाणी केलं, ज्यानं स्वतःच्या आताडे तुटूस तर दुसऱ्याच्या लेकरासाठी उपोषण केलं आणि ज्यानं स्वतःच्या घराचा उंबरठा देखील ओलांडला नाही, त्या माणसाचा दररोज एकदा स्टेटस तरी ठेवत जा, एखादी रील्स तरी ठेवत जा. कारण त्या माणसानं बऱ्याच जणाला पोटा पाण्याला लावलंय. काही जणांचे शिक्षण मोफत व्हायलेत, तर काही जणांना नोकऱ्या लागल्यात. यासाठी येत्या 29 ऑगस्टला सगळ्याला मुंबईला जायचंय आणि आरक्षणाची ओबीसीतून मराठ्यांची जी मागणी आहे ती आपल्याला पूर्ण करायची आहे. म्हणून थोडंसं समाजाप्रती आणा असू द्या, थोडं डोकं ठिकाणावर आणा आणि दररोज एकदा तरी मनोज दादाचं स्टेटस ठेवा, त्या सभेच्या नियोजनाचं स्टेटस ठेवा, रील्स ठेवा, पोस्ट ठेवा आणि मराठा आरक्षणाच्या लढ्याला तुम्ही पाठिंबा दर्शवा. आणि 29 ऑगस्टला सर्वांनी कुठं जायचं? मुंबई.